तरुणीच्या अपहरणाच्या निषेधार्थ भिगवण बंद. घटनेच्या निषेधार्थ भिगवण शहर कडकडीत बंद. इंदापुरातील भिगवणमध्ये झालं होतं 21 वर्षीय तरुणीचं अपहरण. पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर संतप्त जमावानं केली जाळपोळ. रोहित पवारांची आज पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघातासंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष. वायबी चव्हाण सेंटरमध्ये होणार रोहित पवारांची पत्रकार परिषद. अजित पवारांच्या विमान अपघाताची सीबीआय चौकशी करा. सुनेत्रा पवारांनी मुख्यमंत्री फडणवीसांकडे केली मागणी. विलिनीकरणासंदर्भात रोहित पवार रोज वेगवेगळे दावे करतायत. रुपाली चाकणकरांच्या विधानानं नव्या वादाची ठिणगी. नाशिक तपोवन झाड तोडण्याचं प्रकरण पुढील सुनावणी 24 फेब्रुवारीला होणार. वृक्ष तोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यासाठीची याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल याचिकेवर होणार सुनावणी. भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली छगन भुजबळांची भेट. धान लागवडीत शेतकऱ्यांवर येणाऱ्या आर्थिक तणावाबाबत केली चर्चा. नागपूर महापालिकेच्या नावानं भरतीची बनावट जाहिरात प्रसिद्ध. बनावट जाहिराती प्रकरणी नागपूर मनपाची पोलिसात तक्रार. सोशल मीडियावर बनावट जाहिरात देऊन फसवणूक केल्याचा आरोप. सोलापूर जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील अंतर्गत वाद चव्हाट्यावर. जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांच्या हकालपट्टीची मागणी. महापौर निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भिवंडीत राडा. विलास पाटील आणि भाजपमध्ये बाचाबाची. भाजप शिवसेनेला मदत करणार नसल्याची चर्चा. कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन आणि नाट्यगृह उभारणार. शिवजयंतीच्या दिवशी 19 फेब्रुवारीला होणार भूमिपूजन. मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते होणार भूमिपूजन. बुलढाण्याच्या खामगावमध्ये किरकोळ वादातून 2 गटात राडा. दोन्ही गटाकडून दगडफेक झाल्याची माहिती. राड्यानंतर परिसरात पोलिसांचा तगडा बंदोबस्त. सोलापूर जिल्ह्याच्या विकासाला दिशा देण्यासाठी केंद्र सरकारचा मोठा निर्णय. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 548 बी रुंदीकरणासाठी तब्बल 553 कोटींची मंजुरी. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंनी मानले आभार. कांद्याचे दर कोसळल्यानं येवल्यात व्यापारी शेतकरी अडचणीत. आंतरराष्ट्रीय स्पर्धेचा फटका. महाराष्ट्रातील कांद्याला मागणी कमी. जामखेडमध्ये दूध भेसळ रॅकेटचा पर्दाफाश. 17 लाखांच्या मुद्देमालासह 3 अटक. केमिकलपासून बनावट दुधाची निर्मिती. मुंबईच्या कांदिवलीत चालत्या बेस्ट बसला भीषण आग. चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला. बोईसर मेट्रो स्थानकाजवळ प्रवासी असताना बसला आग.